बाविस्कर साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय ब्रिजलालांना, देवा भाऊ, आमचे सर्व मित्र, तरुण परिवार आणि माझे सहकारी बंधू भगिनींनो, विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना दुसरी पासून तर चौथी पर्यंत प्रत्येक मुलाला ही दुरेगी वही दिली जाणार आहे। ही दुरेगी वही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर श्रुतलेखन स्पर्धेसाठीच वापरायची आहे। ही वही शाळेमध्ये शिक्षक तुम्हाला देतील आणि दिल्यानंतर ते जमा करून घेतील आणि रोजच्या ज्या 10 ओळी 5 ओळी जे लिहिलेलं असेल त्या दुरुस्त करून पुन्हा ते तुमच्याकडे उद्या जेव्हा दिली जाईल त्यावेळेला तुम्हाला लक्षात आणून देतील। असा हा माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक डॉक्टर किरण पवार मॅडम यांचा उपक्रम आहे आणि जिल्हाभरामध्ये अशी अक्षर चांगले येण्यासाठीची ही स्पर्धा आहे। आज आम्ही 2300 रुपयाच्या वह्या आणल्या। आम्ही कंपल्सरी शिक्षकांना सांगितलं की आपण आपले पोरं आहे, आमच्या प्रत्येक वर्ग शिक्षकांनी ज्याच्या त्याच्या वर्गासाठी या वह्या आणलेल्या आहे। फक्त एकाने घेऊन आणलेलं आहे। आता 2300 रुपये सगळे शिक्षक मिळून आम्ही देऊन देऊ। पण मुलांना चांगलं अक्षर यावं, चांगल्या अक्षराने मुलांनी लिहावं आणि ऐकून लिहिता यावं याच्यासाठी ही स्पर्धा किती दिवस आहे माहिती का तुम्हाला? 2 महिने चालणार आहे। 2 महिन्यापर्यंत रोज 5 ओळी 10 ओळी, 5 ओळी 10 ओळी, इयत्ता दुसरी 5 ओळी, तिसरी चौथी 10 ओळी असं मॅडम पुढे बोलतील, सर बोलतील आणि तुम्हाला ऐकून ऐकून लिहायचं आहे। एवढा सुंदर उपक्रम आपल्या शाळेमध्ये, जिल्हाभराच्या शाळेमध्ये सुरू होणार आहे। या कार्यक्रमासाठी आपण आज आदरणीय बाविस्कर साहेबांना खास करून या ठिकाणी बोलावलं होतं। यानंतर बाविस्कर साहेब आपल्याला मार्गदर्शन करतीलच, पण तत्पूर्वी मी आपल्या शाळेची थोडीशी एक ओळख बाविस्कर साहेबांच्या कानी घालू इच्छितो। आमच्या शाळेमध्ये 164 विद्यार्थ्यांची पटसंख्या आहे। आज 130 विद्यार्थी या ठिकाणी हजर आहेत। दुसरी गोष्ट, प्रत्येक शिक्षक हा ज्याच्या त्याच्या कामामध्ये मग्न असतो। दुपारी 1:30 वाजेपर्यंत प्रत्येक वर्गाला दार लावलेला असतो। हो, जर बाहेरून कोणी आला तर त्याला वाटतं की आज शाळेला का सुट्टी आहे आणि मध्ये मात्र शिक्षक त्याचं काम करतो। 2 वाजेनंतर जेवण झाल्यानंतर मात्र आमचे शिक्षक त्यांचे वैयक्तिक कामं करतात आणि मुलं स्वयंपाक करतात। या अँगलने आपल्या शाळेचं काम चालत असतं। यावर्षी आपल्याकडे 6 मुलं बाहेरच्या शाळेचे आले। पहिलीला यावर्षी 38 विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली आहे। एक चांगल्या पद्धतीने काम करण्याचा मानस आहे आणि आपलं सगळ्यांचं भाग्य की बाविस्कर साहेबांसारखे कर्तव्यदक्ष विस्ताराधिकारी आपल्याला लाभलेले आहेत। बऱ्याच अधिकाऱ्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं असतं, परंतु बाविस्कर साहेब उजवे या अर्थाने आहेत की ते हाडाचे शिक्षक आहेत आणि हाडाचा शिक्षक माणूस विद्यार्थ्यांशी जास्त बोलतो, शिक्षकांशी फार कमी बोलतो। म्हणून मला असं वाटतं की आपण सुद्धा आता येणाऱ्या काळामध्ये गुणवत्ता आणि उपस्थिती या 2 विषयांवर फुल काम करणार आहोत आणि त्याच अँगलने पूर्ण केंद्राचं आपलं कामकाज राहणार आहे। मला या ठिकाणी संयोजकांनी बोलण्याची संधी दिली म्हणून मी आपले आभार व्यक्त करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंती निमित्त पुण्यतिथी नाहीये, 31 मे 1725 त्यांचा जन्म झाला। 31 मे 1725, 31 मे त्यांची जयंती होती आणि त्या दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विशेषतः धुळे जिल्ह्यामध्ये या कार्यक्रमाला थोडी वेळ देण्यात आली। तर त्यांची जयंती एक अनोख्या पद्धतीने धुळे जिल्ह्यामध्ये साजरी होते, सर्वांसाठी सुखद वाटतं आणि याचे खरं सारे श्रेय जाते ते या जिल्ह्याच्या विद्यमान शिक्षणाधिकारी आदरणीय डॉक्टर किरणजी पवार मॅडम यांनी हा उपक्रम एक इनोव्हेटिव्ह अनोखा पद्धतीने जिल्ह्याभर राबवावा असा त्यांचा निश्चय होता आणि म्हणूनच त्यांनी जिल्ह्याभरामध्ये इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी आणि 5वीच्या मुलांसाठी हा उपक्रम प्रत्येक जिल्हा परिषद शाळेमध्ये, विशेषतः ज्यांची पटसंख्या 100च्या पुढे अशा 75 शाळा, परंतु आपण केंद्रामध्ये अजून त्याच्यात बदल केला, संपला बनावी की प्रत्येक शाळेला आम्ही कंपल्सरी हा उपक्रम केला सर आपल्या माहितीसाठी। यासाठी केला श्रुतलेखन स्पर्धा आणि दिनांक 5 मार्च 2025चा शासन निर्णय हे पॅरल चालणारा प्रोग्राम आहे। शिक्षकांसाठी काही गोष्टी राहतील त्याच्यात। निपुण महाराष्ट्रांतर्गत जे विद्यार्थी होते की जे अभ्यासामध्ये अप्रगत होते, श्रुतलेखनामध्ये त्यांची प्रगती मंदावलेली होती, वाचन लेखन या त्यांची प्रगती कमी होती, अशा विद्यार्थ्यांची गुणवत्ता या निमित्ताने वाढणार आहे। याच्याने काय होणार आहे की आपण तुम्हाला सांगितलं की दररोज विद्यार्थ्यांना दुसऱ्यासाठी
5 वाक्य, तिसरीसाठी 10, चौथीसाठी 15, यानुसार टप्प्याटप्प्याने त्याचा क्रम वाढत जाणार आहे. याच्याने काय होईल? श्रुत लेखन. श्रुत म्हणजे काय रे? माहिती तुम्हाला? श्रुत म्हणजे मॅडम सर जे सांगतील ते बोलतील, तुम्ही ऐकायचे आणि वहीमध्ये लिहायचे. कोणत्या वहीमध्ये लिहिणार? आता ज्या वह्या दिल्या शाळेने या वह्यामध्ये तुम्ही लिहिणार, वह्यांमध्ये. आलं लक्षात? दुसरी वहीमध्ये लिहायचं, दुसरी वहीमध्ये तुम्ही दुसरं लिहायचं. इथं ओनली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर श्रुतलेखन या नियमाने आपण ही वही आपण तयार केली. आलं लक्षात? तर यामध्ये तुम्हाला डे बाय डे दररोज ज्या काही सांगतील ते तुम्ही ऐकायचे आणि लिहायचे. याच्याने काय होणार दादा? ऐकण्यामुळे विद्यार्थ्यांची श्रवण शक्ती विकसित होईल. सर काय बोलतात, मॅडम काय बोलतात, नेमकं काय बोलले ते ऐकतील आणि लिहितील. पाहून ते कुठेही लिहू शकतो, पण ऐकल्या लिहिल्यामुळे त्याची श्रवण शक्ती विकसित होईल आणि ते श्रुत लेखनामुळे त्यांचं श्रुत लेखन ही विकसित होईल. कारण विद्यार्थ्यांना फळ्याहून लिहिता येतं, पाहून लिहिता येतं, ऐकून नीट लिहिता येत नाही. त्याच्यामुळे श्रुत लेखनला वेटेज देण्यात आले. आणि या उपक्रम किती राबवले, परंतु त्याचे उपक्रमाचे राबवणारे माझे सर्व माझे हात आहे, सर्व शिक्षक. याच्याशिवाय आम्ही काही करू शकत नाही. हे हात फार महत्वाचे आहेत. म्हणून माझे वाक्य नेहमी राबणारे हातांना मी नेहमी सॅल्यूट करतो. राबणारे हात, आम्हाला बाकीचे काय नको, फक्त मुलांसाठी राबणारे हात. सुदैव असं की या शाळेचे तत्कालीन मुख्याध्यापक आणि सध्याचे केंद्रप्रमुख आदरणीय चप्पल लाभा या माझ्या जोडीला काम करतात. असे उत्तम काम आहे. आणि त्यांनी बरं की ही वही तुम्हाला बाजारात फार महाग मिळेल, पण असे काही मानव असतील चांगले सुखी बुद्धीचे की ते असे काहीतरी विविध प्रयोग राबवतात आणि वही तुमच्यापर्यंत आणली. आता ती वहीचं काय करणार तुम्ही? यांनी दररोज लिहिलं मॅडम की तुम्ही ती कुठं ठेवणार? कपाटात. म्हणजे तुम्ही जमा करून घेणार, वर्गात ठेवणार, तुम्ही घरी घेऊन जायची नाही. मस्त छान अक्षर काढायचे आणि मॅडम किंवा सर काय करतील, जे ते लिहिलं ते तपासतील आणि चूक असेल तर त्याला गोल करतील आणि तुमच्याकडून सराव करून घेतील लिहायचे. सराव, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. माणूस सरावाने मोठा होत असतो. सराव करायचा आणि तुमचं हस्ताक्षर पण चांगलं होईल, लिहायची सवय लागेल. टोप्या देणार तुम्ही इथं, टोप्या अशा रेषा मारेल, एका रेषेत लिहिणार तुम्ही. बऱ्याच गोष्टी याच्याने विकसित होतील. ओनली 5 सेंटेन्स, ओनली 10 सेंटेन्स, ओनली 15 सेंटेन्स. आलं लक्षात? आणि इतर अभ्यास तुम्ही करणार. सर्व विद्यार्थ्यांना माझ्या शुभेच्छा राहतील की उपक्रम पूर्ण जिल्ह्यामध्ये आपल्या शाळेचा 1 नंबर राहील. अशा सर्वांना शुभेच्छा देतो.